काय हो, ओळखली का तुम्ही कोणची रेसिपी आहे? आणि ही रेसिपी अगदी सहजच कोणी पण बनवू शकतात. इतकी सोपी आणि सरळ पद्धतीची आहे आणि एका भाकरीच्या ऐवजी तुम्ही 2 भाकरी नक्कीच खाल अशी मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते. आणि खूप भारी एकदम टेस्टी. आता थंडीच्या दिवसामध्ये ज्वारीच्या भाकरीसोबत खाल्ली तर अतिउत्तम. त्याच्याबरोबर कांदा एकच नंबर लागते. चला तर मग मी तुम्हाला रेसिपीचं नाव सांगते. मस्त आपण झणझणीत पिठलं भाकरी बनवत आहोत. भाकरी आणि कांदा त्याच्याबरोबर पिठलं म्हणसान तर एक नंबर लागते. मी आहे दीपाली. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. गॅसवरती कढई ठेवली. आता त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया. गरम झाल्याच्या नंतर तेल टाकूया. तुम्ही किती यूज करता त्याच्यानुसार. 2 चम्मच मी तेल त्याच्यामध्ये ॲड करायला लागले. तेल गरम झाले त्याच्यामध्ये 1 चम्मच जिरा टाकूया. जिरा मस्त व्यवस्थित आपल्याला तडतडू द्यायचा आहे. खाताना मग त्याची चव व्यवस्थित लागते. जिरा चांगला तळला ना आपला तर मी त्याच्यामध्ये लसण टाकते. मस्त बारीक ठेचलेला आहे, म्हणजे ठेचून कट केलेला आहे. व्यवस्थित कट करता येते तसं टाकायचं. मस्त आता लसण पण आपलं व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचं आहे. लसण चांगला तळलं ना तर मग त्याचं फ्लेवर छान येते खाताना. लसण आता आपलं तळ झालं. एक मी बारीक चिरलेला कांदा त्याच्यामध्ये टाकते. मी बारीक चिरून घेतला. तुम्हाला जर मोठा जाड आवडत असेल ते तुम्ही करू शकता. मी बारीकच कट केलेला आहे. ते पण व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आता मी 4 मिरच्या बारीक कट केलेल्या आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. मिरची पण व्यवस्थित तळून घेतलेली आहे. आता मिरच्या आहे ना त्या कोवळ्या, एवढ्या तिखट नाही आहे. तुम्हाला 4च्या ऐवजी तुम्ही जास्त कमी करू शकता तिखटामध्ये. आता हे पण आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. सगळं सोबतच मस्त तळून घ्यायचं. आणि आपल्याला गरम पाणी लागणार आहे तर मी साईडच्या गॅसवरती अगोदरच गरम पाणी ठेवलेलं आहे. थंड पाणी टाकायचं नाही आहे. चव गरम पाण्याने छान येते म्हणून मी गरम पाणी साईडला ठेवलं, म्हणजे कोमट करायचं आहे. अर्धी चम्मच हळद टाकायची. थोडी धनिया टाकते. हळद मस्त तळून घ्यायचं. मी त्याच्यामध्ये थोडं लाल तिखट ॲड करते. मला जरा वाटते तिखट होणार नाही आहे म्हणून. तुम्हाला जर तिखट नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता. मी थोडं टाकते कारण की मिरची कोवळी आहे तर तिखट होणार नाही म्हणून. जरा आम्हाला तिखट आवडते तर मी त्याच्यामध्ये अर्धा चम्मच मी तिखट टाकलेलं आहे, लाल तिखट. आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. आता हे सगळं आपले तळून घ्यायचे मसाले. आणि असं जाबडधोबड बनवलं टेस्ट म्हणतात एक नंबर येते. खूपच भारी येते. नक्की तुम्ही अशी ट्राय करा. आणि बनवायला अगदी सहजच कोणी पण बनवू शकते. इतकं सोपं आहे. आता आपली फोडणी चांगली तळत आलेली आहे. मी कढीपत्ता यूज केलेला नाही. तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर तुम्ही कढीपत्ता पण यूज करू शकता. मी नाही टाकलेला, माझ्याकडे नाही आहे. आणि हे चण्याचं पीठ टाकते त्याच्यामध्ये. ते पण व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घेऊ याच्यामध्ये, म्हणजे खमंग भाजलं ना चव भारी येते. आता सगळं तेल त्याने हे करून घेतलेलं आहे, शोषून घेतलेलं आहे. व्यवस्थित मीडियम गॅस करायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला सगळं फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे चव भारी येते. म्हणून जरा 2 मिनटं चांगलं लालसर होऊ द्यायचं आहे. आणि तुम्हाला किती बनवायचं त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि शक्यतो गरमच पाणी टाकायचं आहे, थंड पाणी टाकायचं नाही. मी अगोदर बोललेली आहे तुम्हाला. कांदा तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही ते पण जास्त यूज करू शकता, काही हरकत नाही आहे. आणि कमी जास्त करू शकता. पण ह्या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा. खूप भारी आहे. आणि चव म्हणसान तर एकच नंबर लागते. तेल जर तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही टाकू शकता बरं का. मी पहिलंच ऑलरेडी टाकलेलं आहे भरपूर, म्हणून मी त्याच्यामध्ये तेलाचा वापर करत नाही आहे. आता बघू शकता आपलं जे चण्याचं पीठ आहे ते बघा कसं पाणी, म्हणजे तेल सोडायला लागले. चांगलं फ्राय करून घ्यायचं. फ्राय करून झाले ना, फ्राय केलं तर चव भारी येते. म्हणून जरा मीडियम गॅसवरती फ्राय करायचं आहे, जास्त फास्ट करायचा नाही. मग फास्ट केल्याच्यानंतर जळून जायची शक्यता असते. च्या करताना आपल्याला मीडियम गॅसवरतीच फ्राय करून घ्यायचे. चांगलं फ्राय व्हायला लागले. आता त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. गरम झालेलं आहे, शक्यतो गरमच पाणी टाका बरं का.
आता हे गरम पाणी टाका, हे भरपूर वेळेस बोलले मी, थोडं थोडं टाकून घ्यायचं, असं मिक्स करून घ्यायचं, त्याच्या गिटोळ्या व्हायला नको. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बघू शकतात एक पण गिठोळी नाही आहे. आणि जेव्हा आपण पाणी ॲड करतो ना तेव्हा एकदम असं मीडियमच गॅस स्लोच केलायचा आहे. जास्त डायरेक्ट मी स्लोच केला होता आणि फास्ट करायचा नाही आहे. चवीप्रमाणे मीठ ॲड करूया त्याच्यामध्ये. आणि कसं आहे ना, फास्ट केलं आहे ना गॅस तर पटकन त्याच्या गिठोळ्या फुटत नाही आहे. त्याच्याकरताना गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा आहे आणि नंतरच आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की गिठोळे होत नाही आहे. बघू शकता आपलं एक पण गिठोळी बनलेली नाही आहे आणि एकदम सरळ आणि सोपी, सहजच कोणी पण बनवू शकतात. इतकी सोपी रेसिपी आहे. याला तुम्ही बेसन म्हणू शकता, याला पिठलं म्हणू शकता. आणि आता थंडीच्या दिवसामध्ये मस्त गरम गरम बनवायची, त्याच्यासोबत कांदा आणि ज्वारीची भाकर खायला म्हणसान तर एकच नंबर लागते. नक्की अशी ट्राय करा. बघू शकता आता आपलं मस्त आपलं बेसन याला उकळा आलेला आहे. चांगलं कढून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, किती बनवायचं त्याच्यानुसार. फक्त ही स्टेप माझे मी कसं बनवलं ते फॉलो करा. आणि मस्त आपलं बेसन येणं कढून घेतलं आहे, चांगलं व्यवस्थित कढून घ्यायचं आहे. वरती थोडी कोथिंबीर टाकते, माझ्याकडे एक्स्ट्रा होती म्हणून मी टाकली बरं का. आता कोथिंबीर टाकायची, मिक्स करून घ्यायचे आणि लगेच खायला घ्यायचे. आणि गरम गरम म्हणसान ते एकच नंबर लागते. लगेच भाकरीसोबत खाऊ शकता आणि ज्वारीच्या भाकरीसोबतच छान लागते. चपातीसोबत पण लागते छान, पण जास्त करून ज्वारीच्या भाकरीसोबत खूप भारी लागते. असं गरम गरम तर आम्हाला खूप आवडतं खायला. तुम्ही पण असं नक्की एकदा ट्राय करा. चला भेटूया अशाच दुसऱ्या रेसिपीमध्ये. माझ्या रेसिपी जर आवडत असेल तुम्हाला, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया अशाच दुसऱ्या रेसिपीमध्ये. बाय.